आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 21 ऑगस्टला सांगलीत भव्य मोर्चा, जयंत पाटलांचे आक्रमक आवाहन। महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या हजारो शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जमिनी व घरे वाचवण्यासाठी आणि हा मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सांगली येथे एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या मोर्चात शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक गावातील शेतकरी व नागरिक बाधित होणार आहेत। हे संकट दूर करण्यासाठी आणि शासनाकडे आपला प्रखर विरोध व नापसंती नोंदवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे। या मोर्चात विविध राजकीय आणि सामाजिक चळवळींचे प्रमुख नेते एकत्र येणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार राजू शेट्टी, आमदार विश्वजित, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाचा रस्ता रद्द करण्यासाठी आणि बाधित गावावरील संकट टाळण्यासाठी 21 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सांगलीमध्ये सर्व शेतकरी व नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे आणि सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी असे जयंत पाटील यांनी आवाहन केले। या मोर्चाच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे। 21 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सांगली येथे शक्तीपीठ महामार्गात जी गावं बाधित होणार आहेत त्यांच्यावरचं संकट दूर करण्यासाठी, त्या शक्तीपीठाचा रस्ता रद्द होण्यासाठी आपण हजारोच्या संख्येने हजर राहा, सांगलीला या। सांगलीमध्ये सरकारला आपल्या सगळ्यांची त्याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यासाठी हजारोच्या संख्येनं आपण उपस्थित राहावं। माननीय राजीव शेट्टी, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आणि अन्य मान्यवर नेते या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातून सतेज पाटील, विधान परिषद सदस्य, हेही उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं 21 तारखेला सकाळी 11 वाजता सांगलीमध्ये उपस्थित राहावे ही विनंती।